नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। कळमनुरी पोलीस पाटील भरती 2026 या ठिकाणी जाहीर झालेली आहे। कळमनुरी या भागातील स्थानिक युवकांसाठी स्थानिक वयोगट 25 ते 45 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या व्यक्तींसाठी ही भरती असणार आहे। त्याबाबत संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पाहून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आता जी न्यायालयीन भरती चालू आहे त्या न्यायालयीन भरतीमध्ये काही पदांची भरती, त्यामध्ये क्लर्क असेल, शिपाई असेल, हमाज, फरास, पण आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून क्लर्क साठी आणि शिपाई या दोन्ही पदांकरता एक रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी देत आहोत। त्या शिपाईची रेकॉर्डेड बॅच आहे बघा, ती फक्त 99 रुपयामध्ये आपण या ठिकाणी दिलेली आहे। 99 रुपयामध्ये आणि क्लर्क साठी 499 रुपयामध्ये आपण ही बॅच देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा रेकॉर्डेड बॅच आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आर्थिक अडचण या ठिकाणी विचारात घेता फक्त कमी फी मध्ये आपण बॅच उपलब्ध करून दिलेले आहेत। तुमच्या अभ्यासामध्ये योग्य दिशा येण्यासाठी, अभ्यासामध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तुम्ही बॅच ह्या नक्की जॉईन करा। आता ह्या बॅच जॉईन करण्यासाठी अधिक जर तुम्हाला अजून याच्याबद्दल काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे। आणि जर आता लगेच जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये ह्या दोन्ही बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी बघत आहोत। उपविभागीय अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कळमनुरी। आता कळमनुरी मधून या ठिकाणी आपल्याला हे अपडेट आहे आणि ही जी जाहिरात आहे, कळमनुरी उपविभागातील परिशिष्ट प्रमाणे रिक्त असलेली पदे, पोलीस पाटील पदे भरण्याकरता ही जाहिरात या ठिकाणी 10 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। आता ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहेत ते हिंगोली pp.recruitmentonline.in या संकेतस्थळावरती त्यांनी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। पण अर्ज दाखल करण्याची जी काही सुरुवात आहे ती 12 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून चालू होते। त्यानंतर अंतिम तारीख आहे ती 26 जानेवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत। छाननीची काय होणार आहे ती उमेदवारांच्या अर्जाची छाननी ही 29 तारखेला होईल, 29 जानेवारी। पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र मिळणार आहे 4 फेब्रुवारी 2026 ला। लेखी परीक्षा तुमची 8 फेब्रुवारी 2026 ला होईल। त्यानंतर प्रथम उत्तर तालिका ही त्याच दिवशी प्रसिद्ध होईल 8 फेब्रुवारीला। प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला काय हरकती मागायच्या असतील तर 9 फेब्रुवारीला या ठिकाणी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हरकती मागवायच्या आहेत। अंतिम उत्तर तारीख लगेच 10 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे। आणि त्यानंतर बघा सगळंच या ठिकाणी शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। अंतिम उत्तर तालिका 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल आणि अंतिम निकाल सुद्धा 10 फेब्रुवारीला होणार आहे। म्हणजे बघा किती गोड आहे ना, असं शेड्यूल पाहिजेत जेणेकरून निकाल सर्व गोष्टी एकाच शेड्यूलने त्याच ठिकाणी त्याप्रमाणे फॉलो होणार आहेत। मग तुम्हाला 10 तारखेला तुमचा निकाल लागल्यानंतर कागदपत्र तपासणी आणि मुलाखत सुद्धा तुमची लगेच 11 तारखेला होणार आहे, 11 ते 13 फेब्रुवारीला। आता यामध्ये जे काही बदल करण्याचे अंतिम अधिकार आहेत ते त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी परीक्षा शुल्क किती 1000 रुपये, ओपन साठी 1000 रुपये आणि ओपन सोडून इतर प्रवर्गांसाठी 800 रुपये फी असणार आहे। बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत। आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याकरता तुम्हाला जी काही अर्हता आहे ती अर्हता या ठिकाणी तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्वाचं 30% जागा महिलांसाठी आरक्षित पदे विचारात घेऊनच सद्यस्थितीत जी पदे भरणे आवश्यक आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मग आता किमान शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत। अर्हता बघून घ्या, थोडं झूम करतो तुम्हाला पण या ठिकाणी दिसलं पाहिजेत। बघा ही जी काय अर्हता आहे ती अर्हता या ठिकाणी बघून घ्या, तुम्हाला समजून सांगतो। सगळ्यात महत्वाचं उमेदवार हा 10वी पास असावा, 10वी पास। त्यानंतर वयोगट जो आहे तो वयोगट 26 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्या तारखेला तुमचं वय 25 वर्ष पूर्ण असावं आणि जास्तीत जास्त 45 वर्ष तुमचं झालेलं असावं। एक दिवस जरी जास्त असेल तरी तुम्हाला अर्ज दाखल करता येणार नाही, हे लक्षात ठेवा। कोणत्याही प्रवर्गासाठी तुमचं वय शिथिलक्षम नाही, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सूट दिलेली नाही। त्याच गावचा रहिवासी असावा, तुमच्याकडे आधार कार्ड असावं, मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे। उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा, त्याचे चारित्र्य निष्कलंक असावं,
त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्याने फॉलो केलेलं असावं. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रवर्गनिहाय आरक्षण पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेलं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असेल. ते जातीचं प्रमाणपत्र लागेल. जातीचं प्रमाणपत्र आलं म्हणजे तुमच्याकडे परत पुन्हा नॉन क्रिमिनल देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. ते 2025-26 या ठिकाणी त्या वैधतेकरता असणं आवश्यक आहे. EWS मधून जर तुम्ही अर्ज दाखल करत असाल तर बघा त्याकरता तहसीलदारांनी 2025-26 निर्गमित केलेलं म्हणजे दिलेलं 2025-26 करता या वर्षात दिलेलं EWS चं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणे महत्वाचे. त्यानंतर कागदपत्र आणि पात्रता निकषासाठी समजा तुमची डॉक्युमेंटची जी काही डेडलाईन असते, समजा नॉन क्रिमिनल असेल, इतर काही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट असतील त्याकरता तुमची त्या ह्याच्यामध्ये जी डेट असते ती 26 जानेवारी 2026 हीच पकडली जाईल. हे तुम्ही लक्षात असू द्या. आता तुमची निवड करण्याकरता तुमची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा लेखी परीक्षा होईल 80 मार्काची. मुलाखत जी आहे ती होईल 20 मार्काची. अशी 100 मार्काची परीक्षा होईल. 1 मार्काला 1 प्रश्न असेल, असे 80 प्रश्न असतील. आता त्यामध्ये सुद्धा देखील विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, ही लेखी परीक्षा जी आहे ती 10वी सिलेबस आहे त्या लेवलचीच असणार आहे. अवघड काय नसेल. त्यामध्ये सुद्धा कोणते विषय असेल ते पण लक्षात असू द्या. सामान्य ज्ञान असेल, गणित असेल आणि स्थानिक परिसराचा अभ्यास तुम्हाला आवश्यक असणं आवश्यक आहे. त्यानंतर चालू घडामोडी सुद्धा त्या ठिकाणी असणे तुमच्याकडे ज्ञान, चालू घडामोडीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा जी काही आहे ती तोंडी परीक्षा तुम्हाला तोंडी परीक्षेला जाण्याकरता तुम्हाला किमान 80 पैकी 36 गुण मिळवणं म्हणजे एकूण मार्काच्या 80 मार्काच्या 45% गुण 36 मार्क तुम्हाला मिळवणं आवश्यक असेल. असं विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहे. आता त्यानंतर तुम्हाला परीक्षेला जात असताना काळेशाईचा बॉल पेन घेऊन तुम्ही जाणं खूप गरजेचं आहे आणि अशाच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी तुम्हाला ते अलाव करतील. दुसऱ्या कलरचा पेन तुम्हाला चालणार नाही, लक्षात ठेवा. शैक्षणिक पात्रता तुम्हाला मूळ निवड कार्यपद्धती जी आहे ती तुम्ही निवड कार्यपद्धती व्यवस्थितपणे या ठिकाणी बघून घ्या. मी तुम्हाला सांगतो प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तुमचा मेरिट त्या ठिकाणी लागणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि संबंधित मूळ कागदपत्र तपासणी केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला निवड पद्धतीसाठी अंतिम विचार केला जाणार आहे. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट वेळेत मुदतीत सादर करणं आवश्यक राहील. लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांच्या जाहिरातीनुसार जे काही मूळ तुम्ही माहिती भरलेली आहे अर्ज दाखल करताना तेच डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. जर काय गडबड आढळली तर तुम्हाला कोणत्याही टप्प्यावरती तुमची उमेदवारी रद्द केली जाईल. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जाणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ते तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक हिंगोली त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच ठिकाणचं तुम्हाला ते चालणार आहे. निष्कलंक असल्याबाबतचं पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बर, कोणत्याही ठिकाणी तो नोकरी करत नाही. शासकीय असेल, निमशासकीय असेल, खाजगी असेल. त्यानंतर नोकरीचा विषय एक झाला. दुसरी गोष्ट तो कोणत्याही पक्षाशी जोडला गेलेला नसावा. त्याबाबतचं तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक असणार आहे. बघा, त्यानंतर ज्या गावचा तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या गावचा तो मूळ रहिवासी असावा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुमची जी काय परीक्षा आहे ती हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी किती ठिकाणची जरी पोलीस पाटलाची परीक्षा असेल तर एकाच दिवशी जिल्ह्यात स्तरावरती तुमची परीक्षा होणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या. दिव्यांगाचे आरक्षण यामध्ये लागू असणार नाही कारण शारीरिकदृष्ट्या तो सक्षम असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे पण लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता सगळं जे काय महत्वाचं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उमेदवारांना जे उमेदवार या क्रायटेरियामध्ये बसतील अशांनी या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. कळमनुरी अंतर्गत पोलीस पाटील गावनिहाय जे काय आरक्षण आहे ती किती पदे आहेत लक्षात ठेवा. एकूण 85 पदे आहेत. 85 त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचे आहेत. 85 आहेत. आता त्यानंतर तुम्हाला स्वयं घोषणापत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे. त्यामध्ये लग्नानंतरचे नाव वगैरे काय बदल झाला असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. स्वयं घोषणापत्र बघा ते स्वतः तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर आता हे सगळे माहिती तुम्हाला मी सांगितली. कधी चालू होणार आहेत अर्ज, अंतिम तारीख काय आहे, फी किती आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि मी ते पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही.
सगळं एकदाच सांगतो बघा. अशा पद्धतीने तुमची ही कळमनुरी पोलीस पाटील पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. स्थानिक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. अर्ज करा आणि आपल्याला घर बसल्या गावातील ठिकाणी ही नोकरी मिळवा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.